स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनातील इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि हो, आपल्या व्हिडिओला आज तुम्ही 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका, कारण तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी येणार आहे। त्यामुळे याकडे कानाडोळा करू नका आणि मन लावून ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे। माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात अगदी एकत्र केला आहे। आता सुख आले ना तरी श्री स्वामी समर्थ, आणि मला दुःख आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ। संकट आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ। आनंद झाला तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ। हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर। तू माझा गुरु आहेस, तू माझा आई आहेस आणि तू माझा पिता आहेस। मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा नक्कीच दे, आणि स्वामींचरणी मला थोडी जागा दे। एवढीच प्रार्थना स्वामींकडे करतो की तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होत आणि स्वामी तुम्हाला सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत। ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी कृपा सतत होत नसते, स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो। आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत, आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते। आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे, आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची आणि आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाते जोडायचे आहे। आणि एवढे तुम्हाला नक्कीच मात्र करायचे आहे। आयुष्यात इतरांच्या यशावर कधीच जळू नका आणि इतरांसारखं बनण्याचा प्रयत्नही कधी करू नका। प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो। यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे ठरत असतात। आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय नक्कीच तुम्ही मनात ठेवा। आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सापडेल। आणि स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच तिथे बसलेले आहेत। स्वामी भक्तांनो, आत्मा स्थिर ठेवायचा असेल ना तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं आहे। त्यामुळं आत्मा स्थिर असतो आणि मन शांत असतं। रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे। विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात, म्हणून यांच्यावर विश्वास ठेवायला शिका। एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा। अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा। स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतंच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि स्वामींची प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामींपर्यंत पोहोचत असते, आणि स्वामी ते नक्कीच बघत असतात। नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे। नामात चूक होतच नाही, त्याचे फळ मिळतच शेवटी। आणि शेवटचे साधायचे असेल तर मग नंतर अंतकाळी नाम साधायचे, आणि नक्कीच ते आपल्याला फळ मिळते। कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये। परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामाने ते टिकेल, एवढं मात्र निश्चित आहे। जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही। मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो। ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं, मला सांगा तुम्ही। म्हणून तुम्ही कधीही म्हणू नका की मी केले, मी करतो आणि मी करणार आहे, असं कधीही करू नका। देवाच्या कृपेने होत आहे, देवाच्या कृपेने होणार आहे, आणि देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळणार आहे, हे नक्कीच तुम्ही मागा। स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते। मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो। मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो। मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो। मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात
आणि अति सुंदर बनवत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी, मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामी महाराजांकडे मागितले पाहिजे. ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. खूप मोठे व्हा, अवघड आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका आणि त्यांना पूर्णपणे लक्षात ठेवा आणि त्यांचे उपकार कधी विसरू नका. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही, या गोष्टीची जाणीव तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आपण स्वामींजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. हे नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे सुद्धा स्वामी समर्थ आहेत. आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी समर्थ आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता आपले स्वामी आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कधी मिळणार नाही आणि ते तुम्ही मिळवूही शकणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल ना तो संस्कार असेल, आणि पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या सोबत असेल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. नामस्मरण करताना बाळा तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून नामामध्ये भरपूर काही शक्ती आहे आणि ती ओळखून तुम्ही नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. वेळ कितीही वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही एवढं वचन आम्ही तुम्हाला देतो. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयवतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा हेही कधी विसरू नकोस. आणि हे पूर्णपणे लक्षात ठेव. ऐक अनुभव, गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. मग म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्य ही शक्य स्वामी करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जीवनात संकटे येतील जातील, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल आणि ते यश तुम्हाला मिळवून देणारे आपले स्वामी समर्थ असतील. त्यांचा वरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते आणि यावेच लागणार आहे. एक लक्षात घ्या, काल पण, आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं
ते असतं बालपण आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आणि लहान मूल जसं निरागसपणे आणि अगदी सोजळवन मनाने आणि अगदी निर्मळ मनाने खेळत असतं आणि इकडे तिकडे बागडत असतं आणि अगदी निर्मळ मनाने कोणत्याही गोष्टी करत असतं, आपल्याला त्याचं भौतिक कौतुक वाटतं. तसंच आपण निर्मळ मनाने आणि लहान बाळाच्या प्रमाणे आपण देवाची भक्ती केली तर ते देवापर्यंत लवकर पोहोचते, कारण आपण ती मनाने करत असतो आणि निस्वार्थ वृत्तीने करत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. मग स्वामी आपल्याला सोबत आहेत. फक्त आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने स्वामींना आपल्याला हाक द्यायची आहे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. आणि कुठेही फक्त एकच मंत्र म्हणा, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम तुम्ही अगदी मनापासून लक्षात ठेवायला हवे. एक म्हणजे स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा आणि मजेत राहा. हे 5 नियम लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जगा. आणि अगदी मनमोकळेपणाने आपलं जीवन तुम्ही व्यतीत केलं पाहिजे आणि कोणाचंही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या, जे होणार आहे ते कोणी चुकू शकणार नाही. स्वामी सर्व काही नीट करतील याच्यावर फक्त विश्वास ठेवा. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. एवढा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे. ध्यानी मनी स्वप्नी जये जो सदैव स्वामीशी, स्वामी समर्थ उभे राहती नित्य त्याच्या पाठीशी. आणि म्हणूनच तुमच्या ध्यानेमणी जर स्वामींचं नाव असलं तर नक्की शेवटपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सोबत उभे असतील. एवढे मात्र निश्चित आहे. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील आणि पायात पाय घालून पडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी वचन देत आहेत. निघून दे मनातले भय, असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख किती असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. नाहीतर मग तुम्ही पूर्णपणे दुःखी होऊन जाता, मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नसतो. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणींतून मुक्त नक्कीच करतील. आणि विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा, म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. आणि हे ब्रीदवाक्य सिद्ध वाक्य नेहमी स्मरणात असू द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि वाक्य वाचल्यावरच एवढी हिंमत येते की विचारू नका. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे आपण गुणगान आपल्या मनामध्ये गुंगत राहिले पाहिजे आणि सतत म्हणत राहिले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून कोण सुखी आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर ते माणूस देवाचा जप करत आहे का, मग तो कोणताही देव असो. फक्त आपण जप आणि नामस्मरण केले पाहिजे. ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे ना, तेच तुमचा आता ध्यास घेतील. आणि जे तुम्हाला कडवे बोलले होते ना आणि वाकडे बोलले होते ना, तेच तुमच्या आता गोडवे नक्कीच गातील. कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जे निंदा करत होते ना, तेच तुमची आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच तुम्हाला येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींचे बोट धरून ठेवा आणि स्वामींसोबत चला. स्वामी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे लक्षात राहू द्या, दुसऱ्यांचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो, एवढं मात्र निश्चित आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही, हे निश्चित आहे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुमचं सर्व काही बघत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे काही नसते. रॉयल होण्यासाठी
माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो, आणि मग दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणुसकीच मरते, एवढं लक्षात घ्या. म्हणून माणूस व्हायला शिका आणि माणुसकी जपायला नक्कीच शिका. ब्रह्मांड नायक स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात, मग ते वयाने लहान असोत वा मोठे. ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात आणि ते तुम्हाला सांगत असतात की बाबा, नक्कीच आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने आणि वर्तमानात जगले पाहिजे, एवढे निश्चितच ध्यानात ठेवा. रानात तण आणि मनात जर तुमच्या ताण कधीच ठेवू नये. आणि रानातले तण पिकाचा नाश करून टाकते आणि मनातला ताण जो असतो ना, तो जगण्याचा सर्वनाश करून टाकतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि टेन्शन कधीच तुम्ही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळची गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन ते बसतात. आणि ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होऊन जाईल. रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगणार आहे. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच असतं. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते कधी सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टांबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात आणि त्या देव ऐकून घेत असतो. मग तुम्ही देवाला ते सांगत चला. देव सर्वांचं भलं नक्कीच करत असतो. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित नक्कीच करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो, परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे असून नसल्यासारखं असतं. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराचा सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाचं सौंदर्याची गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते, एवढे मात्र निश्चित आहे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि कायम हसत राहा, एवढं मात्र निश्चित आहे. 7. आता काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपण कोणीतरी आहे ही आपुलकी भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल आणि अगदी स्वच्छ मनाने तुम्ही जगू शकाल. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिकच आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून द्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं
आणि शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं आहे एवढं लक्षात ठेवा आणि मनात ठेवा. म्हणून तुम्ही कधी संकटकाळी तुम्हाला असं वाटेल की स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत की नाही, तर तुम्ही एक काम करा, फक्त तारक मंत्राचा जप करा आणि तारक मंत्राचा जप अगदी चांगल्या प्रकारे करा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याचे भरपूर काही अर्थ फायदे आहेत आणि ते जप करण्याची पद्धत आहे. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे, म्हणून त्याला तारक मंत्र असं म्हटलं आहे. आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणून त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. आणि हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नक्कीच येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे आणि जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. आणि थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे आणि म्हणून तो तुम्ही त्याचा जप नक्कीच केला पाहिजे. आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपल्याला भरपूर काही शिकवून जातो आणि तारक मंत्राचा अर्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्ही नक्कीच ध्यान देऊन ऐका. श्री स्वामी समर्थ. आता निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे, म्हणून हे शब्द तुम्ही नक्कीच मनात ठेवले पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो. नंतर प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी या शब्दांनी स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो. अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. आणि स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आता या शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे आणि कष्टाचे पालन होत असल्याचा उल्लेख नक्कीच केला आहे. आगे विना काळही नाणे येईन द्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्याला हात लावू शकत नाही आणि कोणी त्याचे वाईट करू शकत नाही. परलोकी ही ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिली आहे. आणि खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेची खरे राहण्याचा सल्ला दिला आहे आणि एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आता भक्तांना श्रद्धांशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे यात सांगितले आहे. आता आठव किती दिला मी त्यानीच साथ यात भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. आता या शब्दांमध्ये भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. आणि विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. आणि हे तीर्थ घे या आठ वीरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला मात्र नक्कीच दिलाय. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांचा कृपेचा आश्वासन दिलाय. आणि उपसंहार. आता
स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारचा संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो आणि असे मानले जाते. म्हणून तुमच्या कोणत्याही संकट काळी तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करा आणि त्याच्यासमोर एक थोडंसं पाणी ठेवा. आणि ज्याला काही कुठल्या प्रकारचा किंवा आजार झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असतील तर त्या माणसाला ते प्यायला द्या. नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्रांचे लाभ भरपूर आहेत. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय होय मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आयुष्यात कशाची कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते हे सांगितलेले आहे. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण नक्कीच होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते आणि नक्कीच आपल्याला चांगलं वाटत असतं. संकटातून सुटका होते. प्रभावी अथवा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती नक्कीच मिळत असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थांच्या महाराजांचा प्रिय होतो आणि त्याच्यावर महाराजांची कृपा होते व महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण केले पाहिजे. आता जप करण्याची पद्धत. आता तारक मंत्राचे पठण आपण कसे केले पाहिजे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येतात आणि सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात आणि काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. आणि जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्त कराल तितकेच परिणाम लवकर तुम्हाला दिसून येतील. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? मग तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे भरपूर महत्त्वाचे आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत, म्हणून तुम्ही मोकळेपणाने आणि कधीही आणि कुठेही तारक मंत्र नक्कीच म्हणू शकतात आणि फक्त तो तुम्ही मनापासून म्हणायचा आहे आणि अगदी मनापासून स्वामींची भक्ती करायची आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत, म्हणून लक्षात घ्या. स्वामी आपल्याला सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा, कुठेही करा, कसेही करा, फक्त करायला महत्त्व आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही, मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्टाची माळ व स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. म्हणून एक लक्षात घ्या, तारक मंत्रामध्ये अपार सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. आणि असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे आणि जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे स्वामी समर्थ करत असतात. स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची मंत्र विविध आव्हानांनी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना नक्कीच यातून मार्ग भेटत असतो आणि त्यांना स्वामी मार्ग दाखवत असतात. म्हणून आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. फक्त स्वामींचे नामस्मरण आपण केले पाहिजे एवढे स्वामींचे म्हणणे असते आणि स्वामी आपल्याला संबोधत असतात की बाळा, तू माझे नामस्मरण कर, म्हणजे तू मला बोलव.
मी नक्कीच धावून येईल. पण तू मला बोलवतच नाहीस, मग मी तुझ्या संकटात कसे धावून येणार आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींना हाक मारणे तेवढेच महत्वाचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत आहेत आणि आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे, आणि ती म्हणजे की हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते, आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी नाही. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस, आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस, आणि भिवू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशी आहे याचा अनुभव देतोस. हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. मित्रांनो, एक मानसशास्त्रीय सत्य तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधू व विश्वासघाती असतात. सर्वच असतात असे नाही, पण काही जण असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको, पण माणसं वाचायला आणि माणसं ओळखायला नक्कीच आपण आयुष्यामध्ये शिकले पाहिजे. तेवढे आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसाळवे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा अगदी दडलेली आहे. आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते, आणि नामानेच सर्व काही सिद्ध होत असते. लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख दूर करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि दुसऱ्यांनी लादलेले तुझ्यावरचे दुःख मी नक्कीच कमी करू शकतो, पण तू स्वतः कर्माने जे दुःख तुझ्याकडे ओढून घेतलं आहे ना, त्यातील एक कणही आणि एक क्षणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच. एकदम तू निश्चिंत राहा आणि कशाचंही तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान आपण दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर आपण केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, आणि शब्द हा माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही आणि असूही शकत नाही. हेही तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपलं देवघर. निराळं देवघर नाही, आपण दोघं इथले पुजारी. तू विचारशील पूजा कशी करायची, मी सांगेन गृहस्थ धर्माची. तू विचारशील पूजेला साहित्य, मी सांगेन पंचेंद्रिय. तू मग विचारशील नैवेद्य कोणता, मी सांगेन प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य. मग प्रश्न येईल आरतीचा, मी सांगेन या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम, जिव्हाळा हीच आरती असते. शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा, मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे. आणि या भक्ती मार्गात कृपथ्य कोणतं, जर जे ते कालाची ठाई, मनाला न पटणारी म्हणजेच प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार, जबरदस्ती हे उपथ्य असतं. हे नक्कीच तुम्ही ओळखलं पाहिजे. मनापासून हाक मार, मी नक्कीच धावत येईन असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. संकटात असताना
तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन आणि शेवटपर्यंत तुझ्या सोबत मी राहील. मी कोणत्याही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही, ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला आहे. कोणी जर असे करत असेल ना, तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला अजिबात माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती देत असतो आणि त्याला मी दाखवून देत असतो की मी किती शक्तिशाली आहे आणि मी काहीही करू शकतो. मग तुमचं वाईट करू शकतो, तुमचं चांगलंही करू शकतो, पण एक लक्षात घ्या की तुमच्या कर्मावर ते अवलंबून आहे. आणि तुमची कर्म जर चांगली असली तर मलाही काही करता येणार नाही आणि माझी शक्ती सर्व काही नष्ट होऊन जात असते. तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे. आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही करू शकता ही गोष्ट तुम्ही एकदा मनात ठाम केली की मग तुम्हाला थांबवू शकणं कुणाच्याही हातात नाही आणि तुम्हाला कोणी थांबवणारही नाही, कारण तुम्ही भरपूर पहिलेच तुम्ही मनाचा विजय मिळवला आहे. आणि एकदा का मनाचा विजय तुम्ही मिळवला की मग तुम्हाला काहीही करायची गरज नसते. ते सर्व काही आपोआप होत जात असते. मित्रांनो, उंदीर दगडाचा असेल ना तर सर्व त्याची पूजा करतात, पण मग जर तो जिवंत असेल ना तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही बरं. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. आणि एकदा विचार नक्कीच तुम्ही करून बघा आणि नक्कीच स्वामी समर्थ तुम्ही असे विचार केल्यावर तुमच्या पाठीशी असतील. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच, एवढं लक्षात घ्या. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे आणि स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म हातून अजिबात तुमच्या घडणार नाही आणि नेहमी सत्कर्मच घडत जातील. जीवनात दोनच वाक्य नक्कीच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले ना तर ईश्वराची त्यात इच्छा आहे असे समजून घ्यावे. दोन्हीमध्ये तुम्हाला सुख समाधान नक्कीच मिळणार आहे. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीत मध्ये तू निंदा नलस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्याची कर्म तू स्वतःवर ओढवून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. आणि ते लहान बाळाप्रमाणे आपल्याला शिकवत असतात. मग आपण त्यातून नक्कीच शिकून घेतले पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या अडचणी आयुष्यभर अजिबात संपत नसतात. आणि स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि शेवटपर्यंत देतील. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तोच तुमचा ध्यास येतील आणि मग जे तुम्हाला कडवे बोलत होते ना तेच तुमच्या आता या पुढे गोडवे गातील आणि जे निंदा करत होते ना तेच तुमच्या आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील, एवढं मात्र निश्चित आहे. अशक्य ही शक्य स्वामी करतील, ही स्वामींमध्ये पूर्णपणे शक्ती आहे. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात आमच्याच बाबतीत का? मग माणसांच्या आयुष्यातील दुःख हे सुखांच्या आनंदाकरता फार महत्वाचे असतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही बरं, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच
तर आपले जीवन म्हणतात आणि हा जीवनाचे दोन चाक घेऊन आपल्याला हे चालावेच लागते आणि या मार्गाने सर्वांना जावेच लागते एवढे मात्र निश्चित आहे. बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर. म्हणून दोघांना भिवून राहा आणि दोघांना लक्षात ठेवून चांगली आणि वाईट कर्म करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नसते एवढे मात्र निश्चित आहे. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा, कधी ना लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा, नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. म्हणून एकच मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामाडौल असू द्या आणि होऊ द्या, पण काळजात स्वामींबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय हा तुमचाच होतो आणि नक्की तो तुमचा विजय असतो. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहेत आणि जे आपल्याला सुख दुःखापासून सुखरूपकडे, आनंद रूपकडे नेतात. म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधी स्थिर नसते आणि ते अस्थिरेकडेच नेणार आहे. म्हणून फक्त नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला ना, मग येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी बोध करत आहेत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूंतूनही प्रीत जरावी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, श्री स्वामींवर भक्ती. आणि अशीच भक्ती आपण स्वामींवर टिकून ठेवली पाहिजे. ज्यांच्या मनी सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे अगदी होऊन जातील वजा. आणि मग त्याला सुखाचा अनुभव नक्कीच येईल. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलट्यांवर थांबते आणि मग आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला नक्कीच आपल्याला भाग पाडत असते. स्वामी भक्तांनो, भूक जगात सुखी कोणीच नसतो, म्हणून आहे त्या परिस्थितीत सुख माना. खायला नाही म्हणून काही जण रडतात, तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत असतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला देवाने जे काही दिले आहे ते भरपूर दिलं आहे आणि त्यात समाधानी आणि सुखी राहा. एवढंच तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे असे स्वामी म्हणत आहेत. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलन घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे आणि सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून नक्कीच पडावं लागतं आणि त्याला ते सोसावं लागतं. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल, जेवढे जास्त कष्ट कराल, तेवढे तुमची एक दिवशी तुमची मेहनत ही नक्कीच रंग दावेल आणि मग तेव्हा तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल आणि सर्व काही तुमच्या हातात असेल. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत म्हणजेच अक्कलकोटाला जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात आणि अख्ख्या जगात नाहीये. एवढं लक्षात ठेवा. आणि तो कुठेच नाहीये. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. एवढे मात्र निश्चित आहे. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन.
तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्यानेच लक्षण आहे आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान ही आपोआप आपल्याला होत असते. चालता चालता कधीतरी ठेच ही लागणारच आहे. जगायचं म्हटलं ना तर दुःख हे असणारच आहे. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? सोडायचं तर आपल्याला वाईट कर्म सोडायला लागतील. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. याला जगणं म्हणतात आणि याला जीवन असं म्हणत असतात. म्हणून याचप्रमाणे तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि प्रेमाने जगले पाहिजे आणि कशाचेही तुम्ही टेन्शन न घेता जीवन जगले पाहिजे आणि अगदी सुखमय आणि समाधानी जीवन तुमचे असले पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण नक्कीच करून दिली पाहिजे. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं नक्कीच वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका बरं, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात हे सर्व काही आलं पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहून घेईल. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही तुला बाळा दर्शन मी देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील, हे मी वचन तुला देत आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून राहा आणि मी सर्व काही तुझं बघून घेईल. एवढं आपल्याला स्वामी समजून सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा आता ध्यास घ्यायला लागतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून कुणी त्रास दिला म्हणून भिवू नका. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते आपले रक्षण करण्यासाठी भरपूर काही त्यांनी योजना करून ठेवल्या आहेत. कुणालाही न दुखवता जगणे यांच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. नक्कीच अशक्यही शक्य होईल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा सगळ्यांचा होत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच दुसऱ्या लोकांना मदत केली पाहिजे आणि माणुसकी अजूनपर्यंत जीवन ठेवली पाहिजे. आणि माणुसकी जर जिवंत ठेवली तर देवही तुम्हाला मदत करेल आणि भरपूर प्रमाणात करेल, एवढं मात्र निश्चित आहे. क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवानं, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं आणि असंच जगायचं. बघा, कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने नक्कीच बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही मनात अगदी ठाम तुम्ही हे बांधून ठेवायला हवे आणि हे तुमच्या लक्षात असायला हवे. मित्रांनो, मनातला कचरा रोज नक्कीच तुम्ही साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा आणि दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. आणि हे सर्व तुम्ही जाळून टाकले पाहिजे आणि तुमच्या मनातून सर्व विषय तुम्ही काढून टाकले पाहिजे. तेव्हाच तुमचे मन अगदी निर्मळ आणि अगदी सोजवळ होऊन जाईल आणि मग स्वामींचे दर्शन तुम्हाला मिळतील. कारण स्वामींची तुम्ही मग मनापासून सेवा करू लागाल आणि निस्वार्थ भक्ती स्वामींना खूप आवडते. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरता तुमचा हात ती रिकामा करत असते. म्हणून एवढं लक्षात ठेवावं, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते
परंतु त्यामुळे पुढचा रस्ता सगळा आपल्याला दिसायला लागतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्यांचा तोच परमार्थ होतो आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात नक्कीच तुम्ही जगले पाहिजे आणि राहिले पाहिजे. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी नक्कीच तुम्ही शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाहीये, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. एक दिवशी हे सर्व जग सोडून आपण निघून जाणार आहोत. मग गर्व कशाला, अहंकार कशाला? स्वतः यशस्वी होण्याकरता कधीच कोणाला मागे खेचू नका आणि जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही मनाचा विचार करतो ना त्याच्या पाठीशी देव कायम उभा राहतो आणि केव्हाही त्याच्या पाठीशी देव तत्परतेने येतो आणि त्याच्या संकटात देव धावून येत असतो. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो आणि तो भल्या भल्यांना घेऊन गेला आहे. मग कोणीच त्यातून चुकले नाही. भले तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, मग तुम्हाला ते भरावंच लागेल, कारण ती कर्माची फळं आहेत, ती तुम्हाला इथेच फेडून जायची आहेत. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला तो तसंच वागला, हा असं बोलला त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला हा विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा, त्याच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला नक्कीच तुम्ही सुरुवात केली पाहिजे आणि तुम्हाला यात नवीन जन्म मिळाला आहे असं तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. मित्रांनो, नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांनी जोडली जातात. जर जाणीव नसेल आणि मग ती असेल सुद्धा तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल ना तर आपली व्यक्तीही परकी होऊन जाते, हे मात्र निश्चित आहे आणि हे वाक्य खरंखुरं आहे. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची बरं चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे आणि घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण नक्कीच आहे आणि सद्गुरू आपल्याला असेच शिकवत असतात आणि चांगले बोध देत असतात. एवढं लक्षात घ्या. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ती त्याच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचा कर्म आणि वेळ खराब अजिबात करू नका आणि ती चांगली ठेवा. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी, अमृतावाणी. आणि मग नक्कीच स्वामी समर्थांची भक्ती केल्यावर आपल्याला भरपूर काही अनुभव येतात आणि भरपूर काही आपल्याला शिकायला मिळत असतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ती बप्पू काळे यांनी म्हटलेली आहे की जग कसं अजब आहे. देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपल्या जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. मग देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद, आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे. ह्यांच्यामधील ती गंमत आहे, त्यालाच आपण आयुष्य असे म्हणत असतो आणि आयुष्य जगत असतो. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमानात गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. मग या वाक्यात किती सत्यता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, मृत्यू किती सुंदर आहे. एका कवीने मृत्यूवर एक सुंदर अशी कविता लिहिली आहे. आयुष्यात 2 मिनिटं कोणी माझ्याजवळ बसलं नाही, आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत. काही गिफ्ट तर नाही मिळालं आजपर्यंत, आज फुलंच फुलं दिले जात आहे.
मग तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी, आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत. 2 पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी, आणि आज गर्दीमधून जमून जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो. मी तर उगाच आयुष्य जगत जात होतो. आणि नक्कीच मृत्यूला सर्वजण आपली प्रशंसा करत असतात, आणि ही नियती आहे. तुम्ही हे मनावर घेऊ नये, आणि तुमचं काम अगदी चोखपणे तुम्ही केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आता मित्रांनो, जग कसं अजब आहे बघा, आणि त्यानुसार जग भरपूर काही गोष्टी बदलत असतं. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो स्वामी. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे, आणि आता तुझ्या इच्छेत इच्छा मिसळून राहायला शिकलो, आणि आम्ही सर्व काही प्राप्त करू शकतो. आपण आपलं काम ही नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो, आणि मग आपल्याला स्वच्छ असं पाणी मिळत असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे, आणि नक्कीच कशाचीही अपेक्षा आपण कोणाकडून केली नाही पाहिजे. आपण सर्व आपली कामे आपण स्वतःहून केली तर आपल्याला अनुभव सुद्धा येतो, आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं आणि सवरायला मिळतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात, अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही. आणि ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे, आणि हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. आणि नक्कीच आम्ही स्वामी तुमच्या चरणी नमस्कार करून आम्ही नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला भरपूर आशीर्वाद स्वामी देत आहेत. आता एक लक्षात घ्या की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं, आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं सुरू ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात आले असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणाचं ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्याच्यावर आदल्या दिवसाच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही, आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची, अहंकार की सर्व नात्यांना सुरुंग घालणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भावनेने आपण ती वात पेटून ठेवतो, आणि मग पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते, आणि आपण आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. आणि अहंकारी मग वात विझवण्याची मजा ज्याला कळाली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी वर चढला, हे नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. आता तुमच्याकडे एवढ्या म्हशी आहेत आणि सर्व काही आहे हे तुम्हाला असं वाटतं, पण ते सर्व काही एक दिवशी सोडून तुम्हाला जावं लागेल, आणि तुमचा परिवार देखील तुम्हाला सोडून जावं लागेल. मग तुम्हाला जे व्यक्तींसोबत तुमचं प्रेम होतं तेही तुम्हाला सोडून जावे लागतील, मग ते घरचे असो की बाहेरचे असो. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी काही किती करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही, आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसत असतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. मग ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण. कुणी कितीही वाईट बोलो आणि किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही, आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे, आणि कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत
पण अगदी एकदम शिस्तीत जगायची असते. थंड पाणी आणि गरम इस्त्री जेव्हा कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार तुमचं जे मन असतं ना, ते आयुष्यातील चिंता आपली घालवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नक्कीच हसत राहिले पाहिजे आणि असं हसतमुख राहिलं ते सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. आणि स्वामींची इच्छा असेल तर आपल्याला सर्व काही मिळत जातं, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.